नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलवरती. तर महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे मी ज्येष्ठ नागरिकांसाठी. संजय गांधी निराधार योजनेखालील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी आणि जे पण दुसरे पण ज्येष्ठ नागरिक असू शकतात त्याच्यामध्ये. तर त्यांच्यासाठी एक निवारण कक्ष तयार होत आहे, म्हणजे तक्रार कक्ष तयार होत आहे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये. आणि ज्या काही त्यांच्या अडचणी असतील तर ते तक्रार करू शकतात आणि त्या तक्रारीचं निवारण 90 दिवसामध्ये करण्यात येणार आहे जिल्हाधिकाऱ्यामार्फत. तर ही खूप महत्त्वाची माहिती आहे, कारण ज्येष्ठ नागरिक जे असतात त्यांना संजय गांधी निराधार योजना काही वेळेवर मिळत नाही आणि काही घरच्या पण समस्या असतील, काही दुसऱ्या पण समस्या असतील, तर त्याची जर तक्रार त्या कार्यालयामध्ये जर केली तर 90 दिवसाच्या आतमध्ये त्याच्यावर कारवाई होणार आहे आणि त्याचा जो निर्णय आहे तो लागणार आहे. तर हा महत्त्वाचा मुद्दा असा असू शकतो की जसं संजय गांधी निराधार योजनेखालील ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना महिन्याच्या महिन्याला अजिबात पैसे येत नाही, तारखेवर पण येत नाही, तर तक्रार करू शकतात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये. आणि या तक्रारीचं जे निवारण आहे किंवा याच्यावरची कारवाई आहे ती लवकरच करणार आहेत, म्हणजे करू शकतात जिल्हाधिकाऱ्यामार्फत. ही जी कारवाई आहे ही लवकरात लवकर होईल आणि त्यांना न्याय मिळेल हीच अपेक्षा आहे. कारण ज्येष्ठ नागरिकांना आवश्यकता असते, सगळ्यांनाच आवश्यकता आहे. संजय गांधी निराधार योजनेखाली जे पण लाभार्थी सगळ्यांनाच आवश्यकता आहे, पण ज्येष्ठ नागरिक जे असतात त्यांना औषध पाण्याचा खर्च जो असतो तो भागवण्यासाठी काही ना काही आवश्यकता असतेच. तर निधी जर आला नाही तर काय करणार, म्हणून ही जी तक्रार आहे ही तक्रार तिथं केली तर खरंच निवारण होऊ शकते आणि महिन्याच्या महिन्याला पैसे जे लाभ आहे संजय गांधी निराधार योजनेचा तो पण त्यांच्या खात्यामध्ये येऊ शकते. तर ही खूप महत्त्वाची माहिती आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी. आणि ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे त्यांना हा पहिला प्राधान्य दिलाच पाहिजे. आणि त्यांच्यावर आणखी काही जर तक्रार असेल तर ती पण तक्रार ते त्या कार्यालयामध्ये जाऊन करू शकतात आणि त्याच्यावर जो आहे तो 90 दिवसामध्ये त्याच्यावर कारवाई होणारच. आणि लवकरच हा जो आहे तक्रार निवारण कक्ष हा सुरू होणार आहे. आणि ज्यांना पण माहिती नसेल तर त्यांना पण माहिती करून घ्या, कारण लगेच म्हणजे सर्वांनाही माहिती झाल्या पाहिजे, कारण आपल्या पुरतंच ठेवणं हे चुकीचं आहे. सगळ्यांना माहिती झालं तर ज्याच्यावर पण अन्याय होत असेल, ज्या ज्येष्ठ नागरिकांवर अन्याय होत असेल तर खरंच त्यांच्यासाठी ही खूप मोलाची आहे आणि माहिती मोलाची आहे. तर त्यांना पण व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटसुद्धा करा आणि लवकरच भेटूया नवीन व्हिडिओचा. धन्यवाद.